मुलींच्या शिक्षणाबद्दल एक महत्त्वाची बातमी। राज्यामध्ये जून महिन्यापासून वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या सर्व जातीय आणि सर्व धर्मीय मुलींना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे आणि याविषयीची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। राज्यामध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंगसह 800 अभ्यासक्रमांचं शिक्षण मुलींना मोफत दिलं जाणार आहे। मुलींच्या शिक्षणावर 1000 कोटींचा खर्च होणार असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेअंती हा निर्णय झालाय असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। शिक्षणासाठी मुलींना 1 रुपया देखील फी भरावी लागणार नाही। आता हा मुद्दा कशामुळे चर्चेत आला ते समजून घेऊयात। परभणीमध्ये एका विद्यार्थिनीने शिक्षणासाठी पैसे नसल्याचं कारण देत चिठ्ठी लिहिली आणि आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती आणि या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तातडीने गंभीर दखल घेण्यात आली। याविषयी मुख्यमंत्र्यांना जेव्हा कळलं तेव्हा लागलीच त्यांनी चंद्रकांत पाटील यांना फोन करून या सगळ्याची आणखी माहिती मिळवायला सांगितलं। 50% सूट असली तर उरलेली फी भरणंही शक्य नसल्याचं या मुलीनं लिहिलं होतं। या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मपंथीयांच्या मुलींना मोफत शिक्षण देता येईल का याबद्दल चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली होती आणि हा निर्णय या चर्चेअंती घेण्यात आलाय। सरकारच्या या निर्णयामुळे गोरगरीब तसंच सर्व परिस्थितीतील मुलींना उच्च शिक्षणाची चांगली संधी उपलब्ध होणार आहे।